मला? नाही अजून. मी सावित्री ज्योतिबा फुले. माझा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. माझ्या आईचे नाव लक्ष्मीबाई, वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील हे होते. नमस्कार. आज मी तुमच्यासोबत बोलायला आले. या पोरींच्या तोटून आजूबाजूला बघितलं की जीव तुटतो बघा. आता आमचा काळ गेला, पण तुम्ही तिथंच काय गुडमाळताय. मला तुमच्यासोबत लई बोला वाटतं. आमचा आचार विचार जगणं लई उलगाडून सांगा वाटतं. हां, आता लई काय केलं असतं, पण बंधन आहे ना माझं. काय तर त्याची बायको झाली म्हणून तर त्याच्या कामात कवा पटे काही उलगाडलंच नाही. आणि त्याच्या कामात इतके गुरपाटले की माझं काम केव्हा झालं मलाच कळालं नाही. आता माझा जन्म नायगाव सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुका आहे ना. त्याच ना आपलं एक लालपेठ जमते. गावात माणसं खाणारी, पण माणसाला माणूस ओळखायची बरं. मग मी तर काय नेवसे पाटलांची थोरली लेक. मग माझा काय तोरा शेतातल्या लिंबणीचा दोड माझा जीव. काटा मोडला. काय नाही दुसऱ्या कपाळानं खिंडाऱ्या गावची भटक भवानीच आली. मी जणू 4 वर्षाची झाले. तेव्हा आई म्हणायची भाकरी टाकायची का आता मोठी झाली ना. पण माझं त्या नुसतं मातीत पाणी टाकून चिखल करण्यातच असायचं. आई लई कावायची मला लई मारायची. मी लबाड दादाच्या मागं जाऊन लपायचं. चिंचाचं झाड म्हणा जांभळीचं झाड. जांभळीचं झाड नाजूक फांदी असते. त्या नाजूक फांदी मी चढली होती ना तेव्हा ती नाजूक फांदीच तुटली. मी लई गरपडली. आया मी पडली ग. आई घाबरत आली. आईसोबत दादा नाही घेऊन आली. दादा माझ्याकडे बघून हसायला लागले आणि दादाने मला आधार उचलून खाली ठेवलं. आई नुसती बडबड करायला लागली. हात पाय मोडला तर काय करायचं, अक्कल नाही पुरीची जाते. मग मी काय केलं, आईच्या पुढे एक जांभूळ धरलं आणि धावत सुटले. आता तर दादाने विचार केला ना पुरीचं लगीन करायचं. मग पुण्यातल्या फुल्यांच्या मुलासंग माझं लगीन ठरलं. मला प्रश्नच पडला, बाई कसं असणार. मला कौतुक वाटायला लागलं. रातच्याला आकाशाचं चांदण्या उजळायला लागल्या. बाई कसं शाळा शिकणारं भुका असणारं कसं म्हणते लगीन करायचं. आता मला आईबाबांना सोडून जायचं. मला किती वाईट वाटणार बरं. कोरोनाचं तिकडं फ्री नाचत होते. बाई आता मला पुण्याच्या गावी जायचं. मला आता शहराच्या गावी जायचं. आता मी टांग्यात बसणार. माझ्या नजरेला काय दिसणार. मग रामाच्या सीतेने घराचा उंबरा ओलांडून पुढे गेली. मग रावणाने तिला परत पुन्हा नेलं. पहिलं आम्ही नवऱ्याच्या घराला जायचं म्हणून लई खुश होतात. तुम्ही आता तुमची लेकरं पहिली दुसऱ्याला जातात का तुम्ही लई खुश होतात. आता आमचं लगीन ठरलं. मी नवीन लुगडं घातलेलं, मंडोळ्या बांधलेल्या. मग मी काय करायचं, एका सांगीतून शेजी कशी दिसते ते बघायचं. मग मांडोळ्या बांधलेल्या, बाशिंगण बांधलेलं लई छान दिसत होते. मग आमचा आरडाओरडा सुरू झाला. शेजी बाहेर आले. शेजी आईसने म्हणाले, मुलगी असली म्हणून काय झालं, तिला रागावू नका. मग लगीन झाल्यावर शेजीने मला लिहायला शिकवलं. लिहिताना थरथरणारा हात आता बघा किती थरथराट झालाय. आम्ही 1 जानेवारी 1548 रोजी पुण्यात भेडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली. शेजी खरोखरच जायचे, मुलांना गोळा करायचे आणि इकडे आमच्या शाळेत शिकवायचं नाही धमक्या दिल्या जात होत्या. शेजी विचारात पडले. मी म्हणलं, शेजी कसला विचार करताय तुम्ही. मी जाईन शाळेत, मी शिकून पोरीना. तेव्हा मग घट्ट केलं, टाकलं पहिलं पाऊल पुढं. रस्त्याने जाताना लोक टाकामाका बघत होते आणि बोलत होते, कोण रे ही, कुणाची रे बायको, चालली तुरू डोईवर पदर. असं काय बाय बोलायची. शाळा जवळ आली बापांचा कळत झाला. भेड्यांच्या वाड्यात फुल्यांची बायको शिकवायला आली. असं म्हणा सगळीकडे आरडाओरडा सुरू झाला. मी शाळेत पोहोचले. मी शाळेत शिकवायला सुरुवात केली. मुली पाटीवर पेन्सिलने लिहित होत्या. रस्त्याने जाताना लोक मला लय त्रास द्यायचे. कुणी दगड मारायचं, कुणी शेण फेकायचं. एक लागला खडाड दिशेने दगड माझ्या कपाळाला. रक्ताची चिरचिर कांडी उडाली. तेव्हा एक धटिंग माझ्यासमोर म्हणतो, कसा माग फिरायचं माग. बाईच्या जातीला एवढा जुरबान हवा तर पुरुषानं ठेवायची. एक घेतली ठेवली त्याच्या थोबाडात खडाड दिशेने. तेव्हापासून माझा सगळ्यावर वचक बसला. एक करमट आमच्या घरी आमच्या मामांची धनकाट म्हणतो, कसा केशवा तुझ्या लेकराला त्या सटीसुनेला घराबाहेर काढ. प्रथम घराबाहेर काढ, नाहीतर मी वायर टाकू. तरी सुद्धा मी माझं कार्य जोमाने सुरू ठेवलं. म्हणून तर तुमच्या आप्पांच्या आया आजी शिकल्या. म्हणून तर शिक्षणाची घटना तुमच्या बरोबर पोहोचली. पण मी एकत्री म्हणायचे ते आज मी कशासाठी बरं आले असेल इथे. कोरोनाचं संकट अख्ख्या जगभर पसरलं. त्या संकटामुळे शाळा बंद पडल्या, पण शिक्षक काही थांबले नाही. त्या मोबाईलवर का टॅबवर ऑनलाईन शिक्षण घेतं म्हणून ना. त्यावेळेचं सज्जीकरण करा, नीट ज्ञान प्राप्त करा. बरं मी येते. धन्यवाद.